विदर्भ के पहले चरण में आज 5 सीटों पर मतदान हो रहा है। नाना पटोले ने अपने सुकली गांव के जिला परिषद स्कूल में जाकर मतदान किया और नाना पटोले ने विश्वास जताया कि महाविकास आघाड़ी इन 5 सीटों पर जीत हासिल करेगी। वहीं नाना पटोले ने कहा कि महाविकास आघाड़ी राहुल गांधी की 5 गारंटियों को लेकर मतदाताओं तक पहुँच गयी है, तो वही भाजपा के 2 बड़े नेताओं की हार होने वाली है और महाविकास आघाड़ी 5 सीटें जीतेगी। वहीं नाना पटोले ने अपने गाँव सुकली के जिला परिषद स्कूल में जाकर वोट डाला। विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या या 5 निवडणुकीमध्ये 5 जागा निवडून येतील। कारण की ज्या पद्धतीनं 10 वर्षात नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने जी संविधानिक व्यवस्थेचा खात्मा करण्याचा जो प्रयत्न त्यांनी चालवलेला होता त्याचा विरोध जनतेमध्ये आहे। ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी फसवलं, युवकांना फसवलं, बेरोजगारांना फसवलं, गरीब माणसाला फसवलं, त्याचा बदला लोक या मतदानाच्या रूपाने घेणार आणि त्या पद्धतीचा कोल आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जनतेने ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे। जेव्हा जनता ही निवडणूक अंगावर घेते याचा अर्थ की सत्तेच्या विरोधातच त्याचं मतदान होते आणि आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळते। ते दिग्गज नेत्यांचं काय चालणार जेव्हा जनतेने मतदानाचा कौल आणि मतदानाचा निर्णय जनतेने घेतलेला, ही निवडणूक जनतेने अंगावर घेतलेली आहे। त्याच्यामुळे किती मोठा दिग्गज असेल, इथं नरेंद्र मोदी उभे झाले असते तरी त्या निवडणूक हारले असते, अशी परिस्थिती आज आहे। आणि त्याच्यामुळे जनतेने जेव्हा निवडणूक अंगावर घेते तेव्हा सत्ता पक्षाच्या विरोधातच निवडणुकीचा कौल जातो आणि ते चित्र तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे।